निसर्ग ही परमेश्वराने माणसाला दिलेली विनामूल्य अशी देणगी आहे. ज्या निसर्गात आपण राहतो वाढतो त्या निसर्गाचा अनुभव घेणे खूपच लाभदायक ठरते. नमस्कार मित्रांनो, मी आज माझ्या गावी म्हणजेच माझ्या माहेरी आलेले आहे. अगदी पुरंदरच्या पायथ्याला आमचं छोटंसं गाव आहे. त्याचं नाव धनकवडी. खूप सुंदर भाग आणि खूप सुंदर असा निसर्गरम्य हा भाग आहे. इथे भातशेती भरपूर प्रमाणात केली जाते. पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे अगदी निसर्गाने पावसाळ्यात हिरवा शालू पांघरल्यासारखेच वाटत होते. काय सांगू या निसर्गाचं सुख. जिकडे पाहावं तिकडं हिरवागार निसर्ग, इतकी शांतता, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट, ओढ्याचा आवाज आणि जिकडे पाहावे तिकडे भातीची शेती. इतकं सुंदर वातावरण आणि खूप छान असं हे आमचं गाव आहे. अगदी जेमतेम 100 घरांचं हे गाव आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं. पुरंदरच्या पायथ्याला असल्यामुळे याला विशेष असे महत्त्व आहे. खूपच छान गाव आहे. मग माहेरी गेल्यावर वडिलांच्या शेताला फेरफटका नको का मारायला म्हणून थेट शेतात गेलो. शेतात गेल्यावर काय, संग्रामची चांगलीच मस्ती चालू होती. हा वडिलांचा आमच्या बैल खूपच देखणा आणि सुंदर आहे. आता आम्ही वडिलांची भातशेती पाहतच खाली ओढ्याकडे निघालो होतो. ज्या ओढ्यात आम्ही लहानपणी पोहायला शिकलो. छान छान दगडी गोळा करायचो आम्ही लहानपणी. या ओढ्यात आम्ही खेळायचो. त्याच ओढ्यात आज मुलांना सुद्धा थोडंसं सुख द्यावं, त्या पाण्यात खेळण्याचं हा अनुभव त्यांना घेता यावा म्हणून त्यांना ओढ्यामध्ये घेऊन गेलो. मुलांनी छान असा आनंद घेतला पाण्याचा. ओढ्यामध्ये छान खेळले. त्यांनाही असा आनंद कधीच भेटला नव्हता. तो आनंद त्यांनी आज इथे घेतला. मीही थोडासा आनंद म्हणून पाण्यामध्ये उतरून अगदी लहानपण जगले. ज्यावेळी लहान होतो जसं जगायचो, जसं पाण्यामध्ये खेळायचो, अगदी तसंच थोडा वेळ लहान मुलंच होऊन गेले. नंतर आमची मुलंही खूप आनंदाने या पाण्यामध्ये खेळत होती. आणि ज्या नातवंडांना आजोबा आहेत त्यांचं सुख तर वेगळंच नाव. आजोबांनाही ही मुलं अगदी आवडीने भिजवत होती. आजोबाही त्यांच्यासोबत पाण्यामध्ये बसून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यासोबत खेळत होते. मुलांनी छान असा आनंद घेतला. इथे खूप छान आणि सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आमचं गाव आहे. अशी अवतं तर आपल्याला आता पाहायला देखील मिळणार नाही. माझ्या मुलीने अवतावर बसायचा हट्टच धरला. मग वडिलांनी काय बसवली ना हो तिला. बघा कशी दिमाखात इतक्या आयटीत बसली होती, जणू काही या बैलांना ती रोजच पाहत होती आणि अनुभव त्यांचा तिचा सहवास रोजचाच होता. बैलही खूप छान होती. तिने छान असा आनंद या अवताचा घेतला. खूप छान हा अनुभव होता. एक निसर्गरम्य वातावरणात अनुभवलेलं हे सुख. अगदी माहेरी 1-1 वर्ष जरी नाही गेलं तरीही, 1 दिवसासाठी जरीही गेलं तरी पूर्ण वर्षाचा अनुभव घेता येतो. मनाला खूप सुख मिळतं, खूप छान वाटतं. मग तुमचंही माहेर असंच निसर्गरम्य वातावरणात आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याही माहेरी गेल्यावर तुम्हाला असंच सुख अनुभवता येतं का, सांगायला विसरू नका. हा माझा आजचा माहेरचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.